चला रामकृष्ण हरी. आज आम्ही ती 4/3/2000 रोजी आता आम्ही निघालो धंद्याला. तर आम्ही आता पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि पेट्रोल टाकून आज आम्ही जाणार दोंडबा राऊंडवाडी. तसंच खाली उतरणार. इडून पुढला व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आज मस्तपैकी पेटी वगैरे एकच पेटी आहे आणि पोरांना दुपारून सुट्ट्या लागणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपल्या ब्लॉगचं नाव भरत बुडके गावठी ब्लॉग. पाहायचं विसरायचं नाही पाहाला. तर मंडळी आता वडील आहे. वडील आणि लाल गारीगर खायला मागतात. तर त्याने लाल गारीगर घेतलं. गाडीत बसल्या पाहिजे त्यांना झोप येत होती. त्याने लाल कांडी घेतली आणि खाण्याचा प्रयत्न केला आहे मंडळी. असं मंडळी आता आला हावे रोड समृद्धी आणि हा मुंबईकडून आला आणि नागपूरकडे चालला. तर किती उंची बघा इथं माऊली. आणि इथला डोंगर परिसर चौकून कसं मग मध्ये काही जाऊ नये म्हणून भीत बांधलेली आहे. आणि इकडून पण तुम्हाला भीत दिसत. आणि हा समृद्धी हा मुंबईकडून येणारा. आता तुम्हाला दाखवतो नागपूरकडं जाणारा. तर हा चालला नागपूरचा. ना आपण जिथून शूटिंग घेतली ती आहे खापरळ फाटा कोण आंबा सोना आंब्याचा रोडवरून आपण शूटिंग घेतलेली. बघा आता इथं गाड्या किती फास्ट येत आहे बघा. चला मंडळी पुढला ब्लॉग पहा. रामकृष्ण हरी. तर 70 वर्षाची म्हातारी आणि आपण नित्यनेमान आल्यानंतर आपल्याकडे आईस्क्रीम घ्यायला येणारी म्हातारी. आणि आईसारखी आपल्याकडे आईस्क्रीम घेतल्याशिवाय आपण पुढे जातच नाही. तर बघा ही म्हातारी आईस्क्रीम घ्यायला आलेली आहे आपल्याकडं. तेव्हा म्हातारीने पैसे बिशे काढले बघा. दिसतंय बघा पैसे. तेव्हा पैसे वगैरे काढले आईस्क्रीम घ्यायची. आई काय झालं म्हटली. देवाचे पात्र आहे आज गोरोडीच्या घाटामध्ये. देवाचे पात्र आहे का आज. कालच होते पण काल गिराण होत. काल गिरण होतं. आणि मग कोंबडा आहे ना. कोंबडा आहे काय. हा 2-3 कोंबडे आहेत. 2-3 कोंबडे आहे का. हा आणि ते पोर अजूनही येईन. पोर अजूनही येईन का. हा ना. पाच त्यावाली. हा येईन तर येईन. तिला करायचंही नाही. म्हणलं येईन बाजूला बस. बाजूला बस. हा मग सांग बुवा देखरेख करणे. बरोबर देखरेख करायला पाहिजे. आता काय माहिती तिची गाडी कवा येते ना. आम्ही आवरून बसलोय. तुम्ही आवरून बसले. मग कोणत्या घाटामध्ये कारण. इकडं मसराळवाडीत. मसरळवाडीत आहे का. असं आहे. वाडीच्या खाली आहे थोडं. असं आहे का. कारण आहे का कोंबड्याचं. हा असं आता पाच त्यावाली येऊ राहिले का दोघं बी. तो येत्या का एकलीच येते काय नाही. आणि मग ती कच काय एकली जावा येईल ना गाडी पोर घेऊन. गेलाय ना आणायला. पर गेलाय का आणायला. हा असं. गाडी येणार आहे. हा किती आईस्क्रीम देऊ आता तुला. पाहूचे दाखव. हा याबद्दल दाखवतो. कालच्या वाणी दे मला. हे बघ एकदम काल. नको मग कालच्या मग गाडी कर देऊ का. मग हीच आहे सगळ्यात चांगली. खोलून पाय. काय रे असा. खोलून पाय चांगली तीच. तू खोल बघ. दे मी खोलून देतो दे. ये बाय ये त्याच्यात टाक. त्याच्यात टाकू का. आणि मग का असे नेऊ का. बसला दर्यावर 2 दिल्या पाय तुला. धर. हा तर मंडळी आईने पैसे बिशे दिले. आईने पैसे वगैरे दिले. आईने आईस्क्रीम वगैरे घेतली आणि आईने थोडी आईची कथा सांगितली. आज आईचे कारण असल्यामुळं. चला आता पुढला ब्लॉग पोर. रामकृष्ण हरी. ये, गाडी आणाय गेला पोर. गाडी आणाय गेलाय का पोर. हा हा ना. हा मग सगळं मग इकडून का ना जाणार तुम्ही. त्याच गाडीत जाऊ ना. तेच गाडी जायचं कारण कर. पाणी बिणी लावणी वगैरे काय सगळं तिकडे. सगळं तिकडे आहे का. तिकडं घर आहे ना एक. बरं आता येतील ते मग चालू का आता आम्ही. हा जा. चाल ठीक आहे. मंडळी येतं आपण धोंडबार मध्ये आलेलो आहे. आणि धोंडबार मध्ये आल्यानंतर तुम्हाला चौक दिसतोय बघा. हा चौक. आणि हा इकडं आला शाळेकडे जाणारा रस्ता. तर आम्हाला एक शायरी भेटली. शाहीर हे बघा शाहीर. राम राम करा हो. म्हणा एक म्हणा मस्त पैकी. आता म्हणता नाही येणार. कोणाचा आवाज काढा. दुर्योधन दुर्बुद्धी करून पुषार्य भीमाची रळी. चालू बोल ना भूक ना काय. हा रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली. काय नाव आपलं. यशवंत खताडे. यशवंत गाडी. राहणार दोंडबार. तर इकडे सगळं जंगली परिस्थिती आहे. आदिवासी भाग आहे. आम्ही दायमीकडे आईस्क्रीम वापरतो. माऊली आईस्क्रीम कशी काय लागते आपली. चांगली लागते. एकच नंबर. पोरांना कशी काय आईस्क्रीम आहे. एकच नंबर. लाईक करा फॉलो करा म्हणा. कमेंट करा. कमेंट करा. हा म्हणा परत एकदा.
अंगठ्या बिंगठी दाखवा. बोला 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 महाराज दहा बायकोचा तंटा लागला न घ्या तुम्ही ऐकून दाजी घ्या तू- नवीन असताना उगा शाळेतून नवरा हा कोण ये दिर्व दिर्व दाजी, ये दिर्व दिर्व दाजी, ये दाजी जी गजी गजी जी जी. गावात मेली चंबाराची म्हातारीन खबर याला पूर्ण ह्याजी राजी जी रे राम जी रे आजी. रात्री 12च्या टायमाला आणली उचलून ह्याजी राजी ओ दिरे राम दिरे दी. दिली लावून काढी घराला न धडकली आगना ह्याजी राजी पहा माणूस किती लांबून आईस्क्रीम घेण्याकरता कसाच पळत पळत चाललाय या बा आईस्क्रीम घेण्याकरता. असा एवढा लांबून आलाय माणूस. हा लहानपणापासून सवय आहे ना. हा लातवंड पाहिले बा. हात करा. घेतली का कोणला कोणला चालवली सासरी सोनाला चालवली का. बरं बरं ठीक आहे. कृष्णारी महाराज कुठून आले. किती लांबून आले. 1 किलोमीटर. तर मंडळी 1 किलोमीटर आले आपण पुढे निघून आल्यामुळे त्यांना आवाज त्याने दिला होता पण आपण काही पाहिला नाही. आणि ते 1 किलोमीटरवरून जंगल सगळं जंगल भाग आहे इकडं. सगळा जंगल आहे आणि जंगल असल्यामुळं एवढं लांबून आले. 1-1.5 किलोमीटरवरून आले. त्यांचं घर इकडे या इकडे दिसतंय बघा पुढं. या डोंगरात घर दिसतंय. तर एवढं लांबून ते आईस्क्रीम घेण्याकरता आले. चला मग रामकृष्ण हरी. तर मंडळी आपण आता औंढ्यामध्ये आलोय आणि गावठा म्हणून इथं आलेलो आहे आता आईस्क्रीम ओपण्याकरता. गावठा म्हणून इथं आलेलो आहे आणि गावठेव आपण आता आईस्क्रीम ओपतोय. आता आपण औंढ्यामध्ये आलेलो आहे. धोंडभर औंढवाडी. औंढ्यामध्ये या औंढ्याचं गाव आहे आणि या पद्धतीने औंढा आहे आणि इकडून डायरेक्ट डोंगर दिसतो औंढ्याचा पट्टा. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून फॉलो करून कळवा. रामकृष्ण हरी. औंढ्याच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापाशी आपण हात आणि औंढा आहे. औंढ्याच्या नेमक्या मंदिरापाशी आपण. तर औंढा कसं वाटलं काय वाटलं कमेंट करून सांगा. डोंगराळ बाजू आहे डोंगरामध्येच औंढपट्टा आहे. त्या म्हाताऱ्या बाबाने एक आईस्क्रीम आणि त्याच म्हाताऱ्या बाबाला आईस्क्रीम देण्याकरता आलेलो आहे. आता म्हाताऱ्या बाबा कसा पैसे सुट्टे काढितोय. घे. उठवत नाही का बाबा. उठवत नाही. नाही चालवत नाही. काय झालं पायाला. पडलंय काय. असं कारण दुसऱ्याला सांगत आहे कारण द्या कारण मी पाहिलं म्हणलं तिथे कोणीच नाही आहे म्हणलं मग आपणच नेऊन द्यावा. ठीक आहे मग चला. आमच्या बाबानं 5-7 गुलप्या खाल्या का नाही पहा बरं. तुम्ही फक्त 7 घेतल्या. आमचा बाबा गुलप्या खातोय. काय बाबा लवकर परत दाखव खाऊन. पैसे मिळाले. पैशाचं नाही काय का पैसे बिसे दिले त्यानं. आपण आता औंढवाडी या शिवारामध्ये आणि सगळीकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला बघा सगळा जंगल आहे आणि आपण पावसाळ्यात नाही आपण आता उन्हाळ्यामध्ये कोण नाही पण उन्हाळ्यामध्ये आपण आश्चर्य घेतलेलं आहे. सगळं जंगल आहे. तुम्हाला जंगल दिसत असेल बघा. आणि इकडं वर टाकेचकडे पाहिलं की इकडं सगळं पाणी दिसतंय. पाणी सगळं पाणी आणि हा सगळा जंगल घनदाट जंगल आहे. आणि इकडं जामगाव पास्त्या का पाहिलं की इकडून पोहूनच्या का देशाचा जामगाव पास्त्याकडं. आणि ती जी डवळी बिल्डिंग दिसती ती इंजिनियर कॉलेज दिसतंय नायकवाड्याचं. आणि आपण नेमकं इकडं अंगठा आला वर पट्ट्याचा वरचा. या अंगठ्याच्या आपण थोडं खाली आलो. खाली येऊन आपण इथून आता आशीन प्रयत्न केला. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुमच्यापर्यंत पोहोचलं तुम्ही शेअर करा कमेंट करा लाईक करा. कारण व्हिडिओ काढायला बरीच रखड होती. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला काय वाटला दुसऱ्यापर्यंत पोहोचा आम्हाला कमेंट करून सांगत.
तर असेन तुम्ही एकदा पाहून घेतला. चला आता आपण आता खाली जाणार रामकृष्ण हरी. तर मंडळी आपण आता घाट उतरून आलो. घाट उतरून आल्यानंतर इकडे काही दिसत नाही, कुठं घरदार दिसत नाही, काय नाही. तरी इथं पोरं पार जंगलामध्ये राहते आणि झाडाझुडपामध्ये राहून पुढं पाकी त्या झाडाच्या तिकडं घर आहे पार. आणि तिकून पोरं आवाज ऐकले का पोरं तेव्हा पोरं पुरी आले आईस्क्रीम नेण्याकरता. किती पोरं आले रे? तुमचा व्हिडिओ काढून राहिलोय. आईस्क्रीम घ्यायला आला ना तुम्ही? मग हात करा तिकून, अंगठा करा. हा म्हणा लाईक करा, फॉलो करा म्हणा. का बरं लाईक नाही करायची रे? लाईक का बरं नाही करायची? किती लावून आल्या पूर्वी तुम्ही आईस्क्रीम घ्यायला? इकडून आले ना. म्हणा लाईक करा, फॉलो करा म्हणा ना. लाइक करो, फॉलो करो, लाइक करो मत करो. तुला आज आईस्क्रीम देणार नाही लाईक नाही करायचं म्हणलं. लाइक मत करो. हा आईस्क्रीम ते त्याला आज आईस्क्रीम नाही दे. पूर्वी तुम्हाला आईस्क्रीम घ्यायची आहे ना? हा किती घ्यायचं तुम्हाला? लाइक करो, मला कर, मला घ्यायचा. 4 घ्यायचे हा 4 आमच्या तिघांचे. पैकी. बरोबर इकडे पहा, पूर्वी इकडे पहा. लाईक करा म्हणा, अंगठा बिंगठा काय. हा कमेंट करा. पूर्वी बोल एकदा. लाइक फॉलो चलो. लाइक मत करो, मैं कभी नहीं आऊंगा गर्लफ्रेंड लेने. मंडळी तुम्हाला आहे ना करवंद दाखवायचं राहिले. करवंद आहे बा करवंद. ये बा हे करवंद, हे करवंद बा केवढे करवंद झाले पा. बघा ही करवंद एवढे करवंद झाले. आणि इकडे भरपूर औंडवाडी दोंडभार इकडे भरपूर जाळे आहेत करवंदाच्या. हे पा करवंद बघा, करवंद केवढे करवंद झाले पाय करवंद. आणि इकडे सगळा जंगलच आहे, सगळं जंगल. आणि हा वर पा जंगल, वरून औंढ्याकून खाली आलेलं. आता इकडे आगस्किंडक चाललेली गाडी आता. आणि आपली रिक्षा दिसते पा आईस्क्रीमची. चला रामकृष्ण हरी. पहा पोरं कसे मागं आईस्क्रीमच्या गाडी मागे हिंडा. पहा पोरं, पायी मुलगी मुलगी. बरं ते काय झालं मग तुला लग्न करायचं होतं, काय झालं? ते नाशिकची मॅडम पाहिलं, तिचं काय करायचं? हा माऊली काय करायचं त्या नाशिकच्या मॅडमचं? तर आपण आलो आता द्राक्षवाले हे सगळे द्राक्षवाले. तर बा आणि आमचे माऊली द्राक्षवाले. रामकृष्ण हरी माऊली. व्हिडिओ चालू आहे ना. आम्ही जेवण करतोय, बाबा आले इथं असं तर आम्ही नीतिनियमाप्रमाणे येत असतो इथं. द्राक्ष खातो आम्ही, त्यांना आईस्क्रीम देतो, गारीगार देतो. हे ठिकाण कोणतं इडलं? गोरवड. गोरवड हा ना, तर का म्हणून धरलं पाहू तोंड दाबून. हा ना, का बरं तोंड दाबून धरलं पहा बरं. करा बरं बाबाच तोंड मोकळं. 5 वाजले जेवण करतो आम्ही. 5 वाजल्यानंतर जेवायला नव्हतं राहिला आणि तोंड दाबून धरलाय त्यांनी, डबा दिला. मग जेवण करायला बसलोय आम्ही. याच्यात लाजच आहे का नाही? हा? तरी हे पवार साहेब हे आता लाजत आहे व्हिडिओ आल्यापासून. तर इथं आल्यानंतर ते आपल्याला प्रेमानं द्राक्ष देतात, आईस्क्रीम खातात. तर मंडळी आता शेवटचा भाग होता. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला, काय आवडला,
कमेंट करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. चला, रामकृष्ण हरी. आजचा व्हिडिओ इथंच थांबलेला आहे.